सो मच. चला दोन्ही संघाचे खेळाडू इथे पाठवायचे, आपल्याला फायनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. आपला एक एक खेळाडू इथे अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. चला दोन्ही संघाचे खेळाडू इथे दाखल व्हायचे आणि लगेच क्विकली ही मॅच इथे मात्र चालू करायची. चला फील्ड सेट करायचे. चला फील्ड सेट करायची. सलामीची जोडी मैदानात दाखल देखील लगेच झाली आहे. चला मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर पाटील स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात कैवारी सीसी ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत. आणि या मॅचला लगेच सुरुवात करायची. पंचाच्या माध्यमातून सिग्नल देखील दिलं जाईल. 15 मिनिटांचा अवधी आहे या मॅचसाठी. चला या मॅचला इथे सुरुवात करायची आहे. चला गोलंदाजी करणारी टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेयर यावेळी जर पाहिलं तर पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केलाय. पहिल्याच बॉलवर आपलातून कलात्मक क्लासिक 4 रन. थोडीशी मिसफिल झाली आणि त्याचं भुगतान इथे करावं लागलंय. 4 धाब्यांनी चौकार इथे मात्र प्राप्त झालाय. यावेळेस मात्र खोलभर टप्प्याची लेंथ होती जबरदस्त. यावेळेस मात्र काय घडतंय तर चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरनं जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने निनाद जो पहिल्या फेरीतील माफ करा मॅन ऑफ द मॅच होता आणि तो निनाद आपण पाहू शकतायत. यावेळेस देखील फाईटचा सिग्नल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईटचा सिग्नल इथे मात्र पंचाच्या माध्यमात. चला पंचाची वाद घालू नये. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. मॅच लगेच ऑन करायची आहे. दोन चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 5 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न झालाय आणि एक सिंगल धाव इथे देखील कन्वर्ट झाली आहे. 3 चेंडूच्या घरी जर पाहिलं तर 6 एकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते, परंतु निनाद याला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी इथून करावी लागते. यावेळेस मात्र कलात्मक क्लासिक, परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पंचाकडे दात मगली जाते. सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये हा बॅटर इथे मात्र पोहोचला गेलाय आणि 4 चेंडूच्या घरी 7 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट करायचा आहे आणि या 2 चेंडूमध्ये
यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार कटेगी तो सामने वालों की नाही तो खुद की. आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू आपण पाहू शकतात. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 7 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. शेवटचा बॉल यावेळेस मात्र सॉफ्टहँडने केलाय. वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि या शेवटच्या बॉलवर देखील सिंगल धाव. षटक इथे कंप्लीट झालंय. आणि जर पाहिलं तर तुमच्याकडे 11 मिनिटांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 11 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट करायचे आहेत. 11-1 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या पटलावरती. आठ ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतात. 8 लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. यावेळेस मात्र कलात्मक क्लासिक इन गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. रफू चक्कर 4 रन्स ओव्हर द लाईन. चौकार. चार धावा आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक सिंगल धाव इथे देखील कन्वर्ट केली जाते आणि 2 चेंडूच्या करीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 13 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र इंटू द गॅप चांगल्या पद्धतीने मात्र फटका लावून तर कार्पेटच्या साहाय्याने एक्झिक्यूट केला गेला आणि एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. 1.3 चेंडूच्या करीस धावा फलकावरती पाहू शकतात 14 आकड्यावरती. साई श्रद्धा आयोजित जर पाहिलं गेलं तर नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलने जर मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. पर्व दुसरा आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहू शकतात ग्रुप ए मधील ही मॅच मात्र आपण पाहू शकतात. आडव्या पाटण्या खेळाचा प्रयत्न इथे झाला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर सिंगल धाव इथे देखील कन्वर्ट झाली. सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 16 आकड्यावरती. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 8.73च्या करंट रन रेटने मात्र ही धावा इथे मात्र फलकावरती आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र कलात्मक क्लासिक शतरक्षण झालंय तिकडे आणि जर पाहिलं तर एक सिंगल धाव आणि इथे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 17-1 ही सध्याची परिस्थिती आणि तुमच्याकडे जर पाहिलं तर 8 मिनिटं शेष आहेत. रोहित येतोय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन होते. पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु इथे विकेट किपरच्या हातात सरळ चेंडू चाललाय. निर्धाव चेंडू सांगता होते परंतु पंचांचा इशारा पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू रोहित यांचा पाहायला गेला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. काहीसा समजलं नाही. फलंदाज साहिल यांना बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले रोहित. पाटील स्पोर्ट्स या संघाला दुसरा चेंडू सामना करे. पुन्हा एकदा साहिल फलंदाजी मार्गावरती स्टेप आउट झालाय परंतु इथे सुद्धा काय घडतंय पंचांकडे अपील केली जाते वाईटची परंतु पंच आपल्या जागेवरती उभे आहेत. निर्धाव चेंडू ते सांगतात लगातारचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहेत. चांगलं असं गोलंदाजी पाहायला मिळते. रोहितच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा लागले तिथे पाठीमागे ऑरो आहेत. चांगल्या प्रकारचं गॅदर पाहायला मिळालं परंतु रनआउट करायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली. पंचांचा इशारा पाहावा लागेल. पंच धावा कळवायच्यात. सिंगल धाव येते. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अंकित पाटील फलंदाजीवरती दाखल झालाय. चांगला खेळ त्याने पहिल्याच सामन्यामध्ये दाखवला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. रोहित सामना करेल. अंकित 3 चेंडू झालेत आतापर्यंत बांधून ठेवले. पाटील स्पोर्ट्स या संघाला ड्राईव्ह केलाय सुंदर असा कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकत नाही संघासाठी.
पाहायला गेलं तर या षटकामध्ये पाटील स्पोर्ट्स या संघाला थोडंसं महाग ठरलं हे षटक मला वाटते, कारण बरेचसे निर्धाव चेंडू पाहायला मिळाले या षटकामध्ये रोहितच्या. पुन्हा एकदा साहिल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग्सला स्वीप चांगला केलाय, चौकार मिळतोय साहिलच्या बॅटमधून. They made fat cigars, pull up like a shade, chauffeured cars, tailor suits, like on the pair. I'm a motherfucking millionaire. Foreign the deals, motor dinars, I got dirty money, superpower. धावसंख्या झाली एकूण 23. शेवटचा चेंडू असेल रोहितच्या षटकामधील. धावसंख्या 23 झाली आहे. चांगला फटका सजवला होता साहिलच्या बॅट. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे झेल घ्यायचा प्रयत्न होता परंतु काहीच समजलं नाही. पंचांचा इशारा पाहणं गरजेचं असेल. पंचांवर दबाव टाकायचा नाहीये. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे. आता काय आहे? पंच अमित निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडू. ओके, 1 रन येते, माफ करा. धाव संख्येत 1 ने भर होते. 24 झाले धाव संख्या. षटक समाप्त होत आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय इथे बॉलर सज्ज राहुल, सामनाकारी साहिल आणि पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा मारायचा प्रयत्न, पण इथे काय तर एक चोरटी धाव. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश मिळालं नाही तिथे. पुन्हा एकदा अंकित पाटील मॅन ऑफ द मॅच ची जर्सी घालून सज्ज, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण इथे काय तर गडी बाद. अंकित पाटीलच्या स्वरूपात पाटील स्पोर्ट्स यांना लागलेला सर्वात मोठा हादरा म्हणता येईल. नक्कीच एक मोठा आदरा लागला आहे पाटील स्पोर्ट्स संघाला. आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती परंतु काय चपळाई पाहायला मिळाली तिथे ऑरो यांच्या माध्यमातून. राहुलची गोलंदाजी पाहायला लागली तर चांगल्या प्रकारचं त्यांनी चेंडूला वळण दिलं, अंकितला बीट केलं, चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये अंकित बाद झालेत. अंकितची जागा भरून काढण्यासाठी रवी पाल फलंदाजीवरती दाखल झालेत. रवी पाल यांच्याबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे. आचोळे विभागातून बिलॉंग करतात परंतु इथे काय करते, बॅटची कडा घेतली, सरळ चेंडू निघाला ऑरोच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद होतोय रवीच्या रूपामध्ये. इथे मात्र कमबॅक केलंय चांगल्या प्रकारचं कैवारी. कैवारी सीसी या संघामार्फत साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन्स लीग NCL पर्व दुसरे सर्व खेळाडू रसिकांचे, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आता होणारा सामना विनर विनर. एका बाजूला पाटील स्पोर्ट्स तसंच दुसऱ्या बाजूला कैवारी सीसी, हे दोन्ही सामने जिंकलेले होते. हे विनर विनर मॅच आहे आणि या विनर मधला कोण क्वालिफाय ठरेल हे आपल्याला समजून जाईल. एका बाजूला पाटील स्पोर्ट्सला हादरा लागलाय आणि त्या हादराचं कारण म्हणजे यष्टीरक्षकाच्या मागे ओरो गणेश बिरमुले नावाचा जो खेळाडू आहे त्यांनी चांगला कलेक्ट करून चांगल्या पद्धतीने विकेट घेतलेत.
इथे काय तर नो बॉल. पंचांच्या भूमिकेत अमित सज्ज, अतिशय चोख कामगिरी. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता पण सहजासहजी बॅटला कनेक्ट नाही झालाय आणि एक चोरटी धाव. आता होणाऱ्या सामन्यानंतर ना म्हणजे आत्ताच लुजर मॅच होणार आहे. तर कृपया करून साईराज 11 आणि साई श्रद्धा कर्णधार यांनी टॉससाठी सज्ज होत्या मंचाकडे. पुन्हा एकदा चांगला मारलेला होता हा चेंडू परंतु खेळाडूच्या हातात आणि एक धावची सांगता. 4 षटकांचा समाप्त झालाय खेळ. धावा झाल्यात एकूण 28 आणि 29 धावांचं आव्हान दिले ते पाटील स्पोर्ट्स या संघाने कैवारी या संघासमोर. जर बघता गेलं तर पाटील स्पोर्ट्स अतिशय उत्कृष्ट संघ म्हणून ओळखला जातो या नालासोपारा नगरीत. कारण एका साईडला अंकित पाटील, रवी पाल, नेपू, पत्तू असे चांगले चांगले खेळाडू सुद्धा बघायला मिळतात आपल्याला इथे. आणि तसंच दुसऱ्या बाजूला 29 धावा करण्यासाठी आमंत्रण केले पाटील स्पोर्ट्सनी कैवारी सीसी यांना. कैवारी सीसी मध्ये पण जर आपण बघितलं तर लेदर क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असणारे राहुल इरकर झाले, त्याच्या व्यतिरिक्त लौकिक माने, अभिजित गुराऊर असे चांगले खेळाडू समय पाड्या याच्यामधले. नक्कीच याच विभागातले काही खेळाडू तर काही खेळाडू ईस्टवरून बिलॉंग करतात या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला गेलेत. म्हणजे एक प्रकारे हा सामना पाहायला गेला तर ईस्ट विरुद्ध वेस्ट असा हा सामना. पाहूया 29 धावांचं एक हलकं आव्हान दिले ते पाटील स्पोर्ट्स या संघाने कैवारी संघासमोर. परंतु साईराज या संघाचा कर्णधार यायचा आहे. साईराज आणि साई श्रद्धा या दोन संघांमध्ये आता एक नाणेफेकीचा कौल केला जाईल याच्यानंतरचा होणारा सामना. 29 धावांचं एक छोटा आव्हान आहे परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव आणि एक चेंडू म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण डिसिजन घेऊ शकत नाही की कोण संघ विजयी ठरेल की कोणता संघ पराभवाच्या सामन्यावर जाईल. नक्कीच करणने चांगला उल्लेख केला आहे. कारण क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल जेव्हा लास्ट टुर्नामेंट झालेली साई श्रद्धा गोविंदा पथक यांनी आयोजित केलेली तेव्हा 3 चेंडूवरती 1 धाव पाहिजे होते आणि तिथे काय झालेलं तर तिन्हीच्या तिन्ही बॉलमध्ये विकेट आलेले आणि तो कारनामा केलेला अजित यांनी. 29 रन्स टू विन. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे कैवारी सीसी यांना जिंकण्यासाठी. बॉलर साहिल सज्ज, सामना करतील गणेश बिरमुले. अत्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून याला ओळखलं जातं नालासोपारा नगरीत. नक्कीच एक चांगला फलंदाज विरुद्ध एक चांगला गोलंदाज पाहायला गेलं. साहिल सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गोलंदाजी करताना पाहायला मिळतो नेहमीच सातत्याने ईस्ट या विभागामध्ये. पहिल्या चेंडूवरती फॉलिंग स्वीप केला आहे. 360 शॉट पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र रोखू शकत नाही. गणेश यांच्या बॅटमधून सजवलेला फटका इथे नोची अपील केली जाते 2 फलंदाजांच्या मार्फत. पंचांकडे पंच आपला निर्णय कळवतील. जर बघायला गेलं ईस्ट असो किंवा वेस्ट असो पण इथे क्रिकेट बेस्ट ठरतंय. कारण इथे प्रत्येक खेळाडू आलाय ईस्ट वरून आलाय किंवा वेस्ट वरून आलाय पण तो खेळतोय क्रिकेट आणि तो खेळून दाखवून देतोय की मी का क्रिकेट खेळतोय. माझ्या मनामध्ये ती भावना आहे, मला जिंकण्याची आवड आहे, मला खेळण्याची आवड आहे आणि तो इथे दाखवून देतोय. प्रत्येक प्लेयर आपला 100% इथे देतोय आणि त्याच्यामुळे हा NCL स्पर्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडते. ऋषी दाखल झालाय फलंदाजी मार्कवरती तर सामना करेल साहिल याचा. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे साहिलचं कमबॅक पाहायला मिळतंय. मी अगोदरच म्हणालो होतो 29 धावांचं आव्हान आहे परंतु हे आव्हान सुद्धा कठीण होतं कधी कधी. त्याच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल मला वाटतं पाटील स्पोर्ट्स या संघाला. ईस्ट विरुद्ध वेस्ट असा चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी नालासोपारा चॅम्पियन्स लीग श्री साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित पर्व दुसरे. इथे मात्र काय घडतंय चेंडू वळण घेत नाही परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका पाहायला मिळते अमित यांच्या मार्फत या स्पर्धेमध्ये. धन्यवाद अमित. पुन्हा एकदा साहिल चांगला चेंडू हाताळल्याच्या नंतर गचाळ चेंडू हाताळतोय वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा ऋषी 2
इथे काय घडतंय, नो येतोय. पंच आम्ही त्यांचा नोचा इशारा, बॅटची काढा लागली. एक धाव घेतली जोरटी. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली एकूणच 4. जर पार्टी स्पोर्ट्सला या गेममध्ये यायचं असेल तर त्यांना हे एक्स्ट्रा धावा वाचवायच्यात, कारण टार्गेट सहजासहजी एवढं मोठं नाही आहे. 24 बॉल 29 धावेची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आता एक्स्ट्रा धावा येणार हे कुठे ना कुठे खंतेची बाजू राहिली आहे आतापर्यंत तरी. नक्कीच फलंदाजाने मेहनत केलेली नाही, परंतु गोलंदाजांना आता मेहनत करावी लागेल. कारण नेहमीच फलंदाजी होईल असं शक्य नसतं. कधी कधी काहीसा डाऊनफॉल पाहायला मिळतो फलंदाजांचा, त्याच्यामुळे ही काहीशी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. इथे फॉलिंग स्वीप केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे लेग साईडला. चांगल्या प्रकारचं संघासाठी 3 धावा मात्र रोखल्या, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाही. आता मात्र ऋषी येतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. धावसंख्या झाले एकूण 5. 3 चेंडू 5 धावा झाल्यात. आणि जर आपण बघता गेलं तर क्रिकेटमध्ये सगळ्यात डेंजरस कॉम्बिनेशन म्हणजे लेफ्टी राईटी, आणि तेच इथे कैवारी दाखवून देते की ते डेंजर कॉम्बिनेशन काय आहे. इथे चांगला अतिशय चांगला चेंडू होता साहिल यांचा, परंतु हलक्या हाताने काढून 1 धाव सज्ज. नक्कीच हा जो कॉम्बिनेशन असतो ना तो गोलंदाजाला सुद्धा भरकटून टाकतो आणि फलंदाजांना सुद्धा, म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा सुद्धा फरक पडतो लेफ्टी आणि राईटी असल्यावरती. आणि याचमुळे एक्स्ट्रा कदाचित धावा पण मिळतात संघाला. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे, चेंडू चालेल सरळ पाठीमागे, क्षेत्ररक्षण चांगलं होईल, परंतु 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, थांबवले ऋषीने. गणेश याला एका धावेवरती समाधान मानतायत. त्या दोघांनाही माहिती आहे, कारण नक्कीच, कारण हे क्रिकेट आहे. आपण 7 चेंडूमध्ये 1 धावा पण नाही भेटला आणि 6 चेंडूमध्ये 6च्या 6 षटकार सुद्धा भेटले आणि 6च्या 6 फोर सुद्धा भेटलेत. तर तशीच करायला लागेल. इथे काय होतंय तर ऋषी मॅन फ्रॉम नालासोपारा वेस्ट दाखवून देतोय की मी का आहे बॅट्समन. स्टेप आउट करून अतिशय चांगला मारा आणि चौकार. नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला. स्ट्रेट ड्राईव्हचा देव म्हणजे ज्या खेळाडूने स्ट्रेट ड्राईव्ह पहिल्यांदा सुरुवात केली खेळायला आणि चांगल्या प्रकारचे स्ट्रेट ड्राईव्ह त्यांच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळाले. क्रिकेटचे देव ज्यांना आपण क्रिकेटचा भगवान बोलतो, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी हा फटका स्वतःच्या नावावरती नेहमीच सजवून ठेवलाय. नक्कीच लेजंड म्हणता येईल, कारण सचिन तेंडुलकर असे प्लेयर आहेत ज्यांनी खूप खेळाडूंना प्रोत्साहन दिलंय. त्यांना बघून अतिशय लोकांनी क्रिकेट सुद्धा चालू केलंय. नक्कीच भारतामध्ये क्रिकेटचं झाड ज्या खेळाडूने रोवलंय त्याचं नाव सचिन रमेश तेंडुलकर आहे. कारण त्यांच्याकडे बघूनच तर विनंती आहे साई श्रद्धा क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू प्रिन्स सोबत संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक घेऊन संघाचे कर्णधार अंकित पाटील गोलंदाजीवरती माग दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसं कलात्मक चेंडू पाहायला मिळाला, परंतु वळण भेटलं नाही. वाईटच्या स्वरूपामध्ये बोनस दाखल होतोय कैवारी संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा काहीसं चकवा देण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत गणेश. अंकित यांना लगातारचे 2 चेंडू वाईट पाहायला मिळाले. आणि हा खूप जुना अतिटतीचा सामना आहे, कारण एका साईडला अंकित पाटील तर दुसऱ्या बाजूला गणेश बिरमुला. आणि ते काय तर 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा तिसरा चेंडू चांगला वळण घेताना आणि स्टंप बोल्ड. पाहायला गेलं तर 2 चेंडू वाईट पाहायला मिळेल. तर तिसऱ्या चेंडूवरती काहीसं वळण घेतलं, चेंडूने सरळ एष्ट्यांचा वेध घेतला, मोठा गडी बाद झालाय. गणेश त्याची जागा भरून काढण्यासाठी निनाद फलंदाजीवरती मार्क दाखल झालाय. नक्कीच आता जे गाणं वाजलं ना ते एक चायनीज गाणं आहे आणि इंडियामध्ये बघायला गेलं तर चायनाला भरपूर महत्त्व दिलं जातं आहे. कुठल्याही प्रकारचा
प्रॉडक्ट असो किंवा गाणी असो, मला वाटते आता चायनाने जवळजवळ 25% इंडियावरती कब्जा केला आहे. थोडंसं एक कमी करावं लागेल मला वाटतंय. आपल्याकडे मराठी गाणेसुद्धा आहेत, जिचे माफी मागतो तुझी, पण ठीक आहे, मराठी गाणेसुद्धा वाजव. आपल्याकडे बरीच मराठी लोक आहेत. हिंदीसुद्धा वाजव, कारण आपली राष्ट्रभाषा आहे ती. चायनाला जरा पण भाव द्यायला नाही पाहिजे, कारण भोजपुरी पण वाजव. इथे फरमाईश येते सुनील यांच्या मार्फत. साई श्रद्धाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला ओळखला जातं सुनील. पाहायला मिळेल आपल्याला पुढच्या लॉटमध्ये. पुन्हा एकदा अंकित 2 निनाद. एकेका धावेवरती समाधान मानलं जातं. म्हणजेच थेंबे थेंबे तळेसाठे या वाक्याचा पुरेपूर उपयोग केला जातो दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. ऋषी याला मागच्या टुर्नामेंटमध्ये मी पाहिलं होतं, एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे. बेस्ट या विभागातून बिलॉंग करतो. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे साहिल उपस्थित आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे निनाद याचा. कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. चांगल्या प्रकारची आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. धावसंख्या झाले 17. एक गडी बाद. गणेश तंबूच्या आसऱ्याला परतला होता. अंकितच्या चांगल्या चेंडूवरती पाहायला मिळालं तर चांगलं बांधून ठेवलंय आतापर्यंत अंकितने. तिथे स्ट्रेट डाव पाहायला मिळाला, परंतु मिसफिल्डिंग अंकित यांच्याकडून. रनआउटचा संधी होती, परंतु त्यांना रनआउट करता आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली एकूण 18. जमलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे हार्दिक स्वागत. श्री साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये. टार्गेट एवढं मोठं नाही. जर आपण बघता गेला तर 12 बॉल 11 रनाची आवश्यकता कैवारी सीसी यांना. आणि दोन्ही बॅट्समन पण धन्यवाद डीजे. नक्कीच तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पत्तू या नावाने ओळखले जातात. हे गोलंदाज चांगल्या प्रकारचा कट करतात आपल्या हातामधून. थँक्यू सो मच. पाहू शकतात 12 चेंडू तब्बल 11 धावसंख्येची गरज आहे इथून. यावेळेस जर पाहिलं तर अडबापाटणे करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामधून थोडीशी गफलत इथे मात्र पाहायला मिळते आणि त्याचं भुगतान 1 धावेने झालंय. आणि 1 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल जाऊन पोचली गेली ते फलकावरती. एकोणीस आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत पाहू शकतात. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपण पाहू शकतात इथून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झाले आहेत. नालासोपारा चॅम्पियन लीग 2025 चा रणसंग्राम. यावेळेस जर पाहिलं तर अडबापाटणे करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगल धावेने धावफलकात वाढ होत असताना जाऊन पोचली गेली फलकावरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट. 20 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल जर पाहिलं गेलं तर 9 धावेची आवश्यकता. एकंदरीत जर पाहिलं तर इथून तुम्हाला गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची करावी लागेल. कारण म्हटलं जातं ना की आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल. ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. दरम्यान खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार 4 रन्स. नऊ चेंडू आणि तब्बल 5 धावेची आवश्यकता आहे. आणि या 5 धावेचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र पाहूयात. कारण बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीचं, एक कमी टार्गेट हे मात्र फलकावरती लागलं गेलं. एक माफकाचं आव्हान होतं आणि त्या माफकाच्या आव्हानाला मात्र चेस करत असताना आपण पाहू शकतात यावेळेस पुन्हा एकदा हा चौकार देखील मात्र पाहू शकतात. आणि आता जर पाहिलं तर 1 धावेची गरज आहे उर्वरित 8 चेंडूमध्ये. इथे जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे हबी झाली आहे बॅटिंग करणारी टीम या मॅचमध्ये. आपण पाहू शकतायत
यावेळेस आडवा पाटणं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विजयी फटका आहे का? यस डेफिनेटली विजय इथे मात्र प्रस्थापित करतायत. आपण पाहू शकतायत